नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ॲडमिन निनाद हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आता आपण न्यू टॅक्स रेजिमेमध्ये 2025च्या बजेटमध्ये जे स्लॅब चेंज केलेले आहेत आणि 12 लाखापर्यंत कोणताही टॅक्स आपल्याला बसणार नाही आहे त्याबद्दलची माहिती बजेट सादर करताना देण्यात आलेली आहे। त्याबद्दल असंख्य कन्फ्युजन्स नोकरदारांच्या मनात आहेत आणि ते एका एक्झाम्पलच्या माध्यमातून इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून कसं आपण सॉल्व करू शकतो याची माहिती मी देणार आहे। तत्पूर्वी प्रत्येक नोकरदाराने खालील माहिती करून घेणं आवश्यक आहे की ITR म्हणजे नक्की काय, फॉर्म 16 काय असतो किंवा फॉर्म 26AS काय असतो, या साऱ्याची माहिती त्यांना असणं आवश्यक आहे आणि सोबत AISचा फॉर्म असतो त्याची माहिती असणं आवश्यक आहे। याकरिता ही PDF incometax.gov.in च्या ऑफिशियल वेबसाईटला देखील अवेलेबल आहे। इथे आपण गेलो तर लर्न विथ असच्या सेक्शनमध्ये, सोशल मीडियाच्या सेक्शनमध्ये किंवा हाऊ टूच्या सेक्शनमध्ये ABC ऑफ टॅक्स, ई फायलिंग पोर्टल, फाईल ग्रीव्हान्स अँड रिस्पॉन्ड टू ई प्रोसिडिंग्स, ई फाईल रिटर्न्स, ई फायलिंग व्हॉल्ट असे असंख्य व्हिडिओज त्यांनी दिलेले आहेत। टॅक्सपेअरच्या सेक्शनमध्ये सुद्धा इंडिव्हिज्युअल आपण कसं करू शकतो, टॅक्स कसं ॲप्लाय करू शकतो, हाऊ टू फाईल टॅक्स रिटर्न्स याचे देखील त्यांनी छोट्या छोट्या PDFमध्ये मॅन्युअल्स दिलेले आहेत आणि ही बेसिक माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे। तरच आपण पुढील न्यू टॅक्स रेजिमेबद्दलची किंवा टॅक्स स्लॅबबद्दलची माहिती पाहून घेऊ शकतो आहोत। याचकरिता मी आपल्याला ह्या PDFची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, ती पाहून आपण पुढील सेक्शनमध्ये जम्प करू शकतो। त्याकरिता मी ओपन केलं आहे, मी तयार केलेली PDF हायलाइट्स ऑफ बजेट 2025 अँड 26 लार्जेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी इंडिया सध्या होणार आहे आणि ह्यामध्ये नोकरदारांचं खूप मोठं योगदान असल्यामुळे बजेटमध्ये टॅक्स स्लॅबमध्ये चेंज करून इन्कम टॅक्स रिलीफ मिडल क्लास आणि हायर मिडल क्लासला देण्यात आलेला आहे। नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या निर्मला सीतारामन यांनी सुरुवातीला ह्या इन्कम टॅक्स स्लॅब चेंजची माहिती देताना त्याचं महत्त्व विशद केलेलंच आहे। आपण बघू शकता की 2014 नंतर नील टॅक्स स्लॅब जो होता तो 2.5 लाखापर्यंत ट्रान्सफर करण्यात आला, नंतर 2019ला 5 लाख करण्यात आला आणि 2023ला तो 7 लाखापर्यंत करण्यात आला, म्हणजे 7 लाखापर्यंत कोणताही टॅक्स नाही 2023पर्यंत। 2025च्या बजेटमध्ये नो इन्कम टॅक्स पेएबल अप टू इन्कम 12 लाख, दॅट इज ॲव्हरेज इन्कम ऑफ 1 लाख पर मंथ अदर दॅन स्पेशल रेट इन्कम सच एज कॅपिटल गेन्स सोडून ज्याचं ॲव्हरेज इन्कम महिन्याला 1 लाख रुपये आहे त्याला टॅक्स बसणार नाही। तसंच जे नोकरदार वर्ग आहे, सॅलरीड क्लास आहे, नो इन्कम टॅक्स इज ॲप्लिकेबल आर टू ॲन्युअल इन्कम ऑफ ₹12.75 लाख ड्यू टू स्टँडर्ड डिडक्शन बेनिफिट अवेलेबल टू सॅलरीड क्लास ऑफ 75,000। जे 50,000 स्टँडर्ड डिडक्शन होतं ते 75,000 केलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण बेसिकली बघू शकता की एक्झाम्पल्सच्या माध्यमातून आपण आता काही इन्कमना किती टॅक्स बसेल त्याची माहिती घेणार आहोत। अ टॅक्स पेअर ऑफ न्यू टॅक्स रेजिम ऑफ ॲन्युअल इन्कम 12 लाख विल गेट अ बेनिफिट ऑफ 80,000 इन टॅक्स, 100% ऑफ टॅक्स पेएबल ॲज पर एक्झिस्टिंग रेट्स विल बी एक्झेम्प्ट। 80,000चा टॅक्स बेनिफिट मिळेल, 12 लाखापर्यंत टॅक्स नाही। ज्याचं इन्कम 12 लाखापेक्षा जास्त आहे त्याला 50,000चं बेनिफिट भेटेल आणि 12 लाखापेक्षा जास्त उत्पन्नाला 7.5% टॅक्स बसेल। तसंच 18 लाख, 20 लाख, 25 लाख, 50 लाखाला कसा टॅक्स बसेल त्याची माहिती इथे दिलेली आहे। ज्याचं उत्पन्न 50 लाखापेक्षा जास्त आहे त्याला 1,10,000चं बेनिफिट मिळेल आणि त्याच्यानंतर म्हणजे 21.6% त्याला टॅक्स भरावा लागेल। खरं तर ॲज अ रिझल्ट ऑफ दिस प्रपोजल्स रेव्हेन्यू ऑफ अबाउट 1 लाख करोड इन डायरेक्ट टॅक्सेस विल बी फॉरगॉन। 1 लाख करोडच्या उत्पन्नावर शासनाने पाणी सोडलेलं आहे नोकरदारांकरिता। सो ही एक पॉझिटिव्ह गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे। या इलुस्ट्रेशनमध्ये आपण काही चार्ट्स बघतो आहोत, परंतु हे बातम्यांमध्ये, मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर हे चार्ट्स सर्क्युलेट झालेत। यातून कन्फ्युजन्सना देखील सगळ्यांच्या मनामध्ये जागा निर्माण झालेली आहे। हा टॅक्स स्लॅब जो आता शासनाने जारी केलेला आहे त्याने देखील कन्फ्युजन वाढलेलंच आहे। त्यामुळे आता आपण बेसिकली पुढे जात असताना इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटरचा विचार करणार आहोत। आता इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर करण्याकरिता आपल्याला क्लिअर टॅक्स या वेबसाईटला जायचं आहे। तिथं लॉग इन न करतासुद्धा आपण इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर वापरू शकतो। आपले डिटेल्स जस्ट आकड्यांमध्ये देऊन आपली ओळख लपवून देखील आपण टॅक्स लायबिलिटी चेक करू शकतो। ह्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे। या ठिकाणी आपल्याला कुठले डिटेल्स भरायचे तर 3 डिटेल्स आहेत, एक बेसिक डिटेल्स,
दुसरे इन्कम डिटेल्स आणि तिसरे डिडक्शन. आणि हे केल्यावरती कॅल्क्युलेटला क्लिक केल्यावरती आपण आपली लायबिलिटी चेक करू शकणार आहोत. बेसिक डिटेल्समध्ये फायनान्शियल इयर कुठलं ते बघायचं आहे. 2024-25चा जर विचार केला, जे करंट फायनान्शियल इयर आहे, ज्यानुसार आपल्याला ITR फाईल करायचं आहे, ते देखील आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. पण त्या व्हिडिओचा उद्देश हा पुढील वर्षी जे न्यू टॅक्स स्लॅब ॲप्लिकेबल होत आहेत त्याकरिता मी हा ऑप्शन चूज केलेला आहे. एज ग्रुप आपला नोकरदारांचा असल्यामुळे 0 to 60 घेतलेला आहे. इन्कम डिटेल्समध्ये इन्कम फ्रॉम सॅलरी 12 लाख रुपये एक्झाम्पल म्हणून मी घेतो आहे. एक्झेम्प्टेड अलाउन्समध्ये नील आहे. इन्कम फ्रॉम इंटरेस्ट, बँकेमधल्या आपल्या ठेवीतून जे मिळणारं इंटरेस्ट असतं त्याच्यावरती. इंटरेस्ट ऑन होम लोन सेम ऑक्युपाईड, तिथे आपण आपली रक्कम टाकू शकतो. साधारण 10,000 रुपये असं मी एक जनरल टाकलेलं आहे. रेंटल इन्कम, इंटरेस्ट ऑन होम लोन लेट आउट, इन्कम फ्रॉम डिजिटल ॲसेट्समुळे काही इन्कम मिळत असेल तेही आपण टाकू शकतो. अदर इन्कमला मी नील केलेलं आहे. कंटिन्यूच्या सेक्शनला क्लिक करतो आहे कारण आपल्याला आता डिडक्शन्स टाकायचे आहेत. ATC खाली PPFमध्ये आपलं जे डिडक्शन असतं ते आपण टाकतो आहे. डिपॉझिट्समधून काही इंटरेस्ट आपल्याला भेटत असेल तेही आपण टाकून घ्यायचं आहे. मेडिकल इन्शुरन्स हल्ली सगळ्यांचाच असतो, त्याच्यातून मिळणारं डिडक्शन आपण टाकलं आहे. डोनेशन्स, इंटरेस्ट ऑन हाऊसिंग लोन साधारण 1,00,000 रुपये इंटरेस्ट ऑन हाऊसिंग लोन आहे. एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू NPS हे 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांकरिता लागू आहे. ते कॉन्ट्रीब्युशन साधारण 95,000 रुपये मी टाकलं आहे. आणि इथे ATCCD 2मध्ये एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे, जसं की सरकारचं कॉन्ट्रीब्युशन ATCCD 2मध्ये दिसलं पाहिजे. ते साधारण 1,25,000च्या आसपास आहे. ते मी टाकलं आणि कॅल्क्युलेटला क्लिक केलं. तत्पूर्वी नेट आहे का हे एकदा चेक करतो. नेट आहे, कॅल्क्युलेटला क्लिक केलं आहे. बघा, विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंद त्याने आपल्याला चार्टच्या माध्यमातून टॅक्स लायबिलिटी सांगितलेली आहे. टोटल इन्कम आपलं 12,75,000 झालं. टॅक्सेबल इन्कम 10,65,000 झालं. एक्झेम्पशन आणि डिडक्शन आपण 1,95,000चे घेतलेलेच आहेत. त्यामुळे आपल्याला टॅक्स पेएबल 0 रुपीज झालेलं आहे. न्यू टॅक्स रेजिम इज रिकमेंडेड फॉर यू. इट वुड सेव्ह यू 62,400 इन टॅक्सेस. ITR फायलिंग ड्यू डेट जुलै 31, 2026 सब्जेक्ट टू चेंज. आणि जर आपण ओल्डचा विचार केला तर आपल्याला किती टॅक्स बसेल? 62,400 रुपये टॅक्स बसेल. सो हा फरक आहे ओल्ड टॅक्स रेजिमे आणि न्यू टॅक्स रेजिमेमध्ये. भविष्यात शासनाला ओल्ड टॅक्स रेजिमे हद्दपार करून न्यू टॅक्स रेजिमेस घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण रिकॅल्क्युलेट देखील करू शकतो. आपले डिटेल्स जे चेंज करायचे आहेत, 12 लाखाच्या ऐवजी 8 लाख टाकायचं आहे, तर रिकॅल्क्युलेट देखील करू शकतो. सो अशा रीतीने cleartax.in ह्या फ्री व्हर्जनच्या माध्यमातून आपण आपले टॅक्स लायबिलिटी चेक करून घेऊ शकतो. ही PDF आणि हे क्लिअर टॅक्सकरिता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटची मला मदत झाली आणि त्यातून मी ही प्रेझेंटेशन आणि हे कॅल्क्युलेटरची माहिती करू शकलो. या व्हिडिओला जरूर सर्वांमध्ये शेअर करा आणि ॲडमिन निनाद चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.